रिसेंटलीच इंस्टाग्रामवरचे 20,000 पेक्षा जास्त अकाउंट हे हॅक झाले आहेत आणि आजही बरेच लोक इंस्टाग्राम वापरतात, चलवतात, रील्स बघतात, पण त्यांना हेच माहित नाही की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कसं लावायचं, आपलं अकाउंट कसं सेफ ठेवायचं, हॅकर पासून कसं वाचवायचं. आणि त्यामुळेच मी हा व्हिडिओ करत आहे आणि याच्यामध्ये मी ती प्रत्येक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही तुमचं अकाउंट कसं सिक्युअर ठेवू शकता आणि टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कसं ऑन करायचं आणि हे काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की टू फॅक्टर ऑथेंटिकेशन काय आहे आणि ते कसं वर्क करतं. तर हे फीचर गुगल अकाउंट असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा कोणतंही असेल त्याच्यामध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असतं. आता हे कसं काम करत असतं की समजा आपण कुठल्या वेबसाईटवर आपण लॉग इन करत असतो, इंस्टाग्राम लॉग इन करत असतो, तेव्हा बरेचदा पासवर्ड लीक होण्याची शक्यता असते किंवा आपल्याकडून पण चुकून कुणालाच पासवर्ड सांगितला जातो आणि ते तसंच राहतं आणि यामुळे आपलं अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते. पण जेव्हा आपण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करतो तेव्हा जरी तुमचा पासवर्ड लीक झाला किंवा कुणाला समजला तरी देखील तो तुमच्या अकाउंट मध्ये लॉग इन करू शकणार नाही. कारण जेव्हा तो लॉग इन करेल एकतर त्याला ते टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचं ऍप असतं, त्याच्यामध्ये एक पिन जनरेट होतो, तो पिन टाकावा लागेल किंवा तुमच्या फोनवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकावा लागेल. म्हणजे जरी कोणाला पासवर्ड कळला तरी तो आपल्या अकाउंट मध्ये लॉग इन करू शकणार नाही. आता हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन कसं ऑन करायचं, यासाठी सिम्पली तुम्हाला प्ले स्टोर वर जायचं आहे आणि इथे सर्च करायचं आहे गुगल ऑथेंटिकेटर. आणि इथं तुम्ही ते सर्च केल्याच्या नंतर इथं तुम्हाला हे जे ऍप्लिकेशन हे वालं हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्याच्या नंतर तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आहे आणि सेटिंग मध्ये जाऊन अकाउंट सेंटर आहे ना त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पासवर्ड आणि सिक्युरिटीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर तुम्हाला इथं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन भेटेल. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं अकाउंटवर क्लिक करा आणि त्यानंतर इथं तुम्हाला जे ऍप आहे ऑथेंटिकेट त्याच्यावर नेक्स्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे कोड विजिबल होईल. हा कोड तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि हा कोड कॉपी केल्याच्या नंतर तुम्हाला ते जे ऍप आहे ना आपलं जे गुगल ऑथेंटिकेटर ते ऍप ओपन करायचं आहे. ऍप मध्ये जावा, तुम्हाला प्लसचा आयकॉन भेटेल, त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर की एंटर करायचं ऑप्शन भेटेल आणि इथं तुमची ती जी की आहे जी कॉपी केली ती पेस्ट करा आणि तुम्ही काय पण नाव द्या, इंस्टाग्राम असेल तुम्हाला ज्याचं पण करायचं असेल त्याचं नाव द्या आणि ऍड करा. ऍड केल्याच्या नंतर इथे जसं आपले लाईन आलेत कोड, ते कोड येत राहतील. तर जे कोड तिथे आपण जे ऍड केले ते कोड कॉपी करा, इथे एंटर कर, नेक्स्ट करा आणि इथं एंटर कोड मध्ये ते कोड पेस्ट करा आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमचं गुगल ऑथेंटिकेटर ऑन होऊन जाईल. आता तुमचं गुगल ऑथेंटिकेटर हे तर ऑन झालेलं आहे, पण तुम्ही अजून एक स्टेप ऍड करून ते अजून स्ट्रॉंग करू शकता. जसं की आपण डबल इथं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्ये गेल्याच्या नंतर इथं आपल्या अकाउंटवर जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन भेटेल SMS और व्हॉट्सअप, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा नंबर येईल. नंबर बरोबर असेल तर कन्फर्म करा किंवा चेंज नंबर करून डन करा आणि डन तुमचं झालेलं आहे. यानंतर काय होईल, गुगल ऑथेंटिकेटर ऍप आहे त्याच्यात तर पिन जनरेट होईल, त्यासोबतच तुम्हाला व्हॉट्सअप आणि SMS पण येईल ओटीपीचं, ते पण तुम्ही टाकून लॉग इन करू शकता. आणि हे ऑन केल्याच्या नंतर तुमचा 50% प्रॉब्लेम तर इथंच सॉल्व्ह झालेला आहे. आता 50% प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे, पण 50% अजून बाकी आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजही बरेच लोक त्यांच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड हा खूप साधा ठेवतात. म्हणजे त्यांचे नाव ठेवतात, त्याच्या नावाच्या नंतर 1 2 3 4 5 किंवा 1 2 3 4 असे खूप इझी, जे हॅकर्सला गेस करण्यासाठी खूप इझी राहतात, असे सोपे सोपे पासवर्ड ठेवतात आणि तुम्ही इथे चूक करता. आपल्याला आपल्या इंस्टाग्रामचा पासवर्ड हा नेहमी स्ट्रॉंग असला पाहिजे. आता स्ट्रॉंग म्हणजे कसा ठेवायचा, तर तुम्ही ते @ लावू शकता, हॅशटॅग लावू शकता, स्टार लावू शकता, कॉलम देऊ शकता, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पासवर्ड मध्ये ऍड करू शकता. आता तुम्ही म्हणताल की जर एवढ्या गोष्टी लावल्या आणि आपण जर पासवर्ड विसरलो तर इथं तुम्ही काय करू शकता की असा एकदम स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा आणि तो कुठेतरी वहीत कुठेतरी असं गुपित जागेत लिहून ठेवा, जेणेकरून जरी तुमचा पासवर्ड लक्षात नसला तर तुम्ही ती वही काढून ते टाईप करून टाकू शकता. म्हणजे जो पासवर्ड तुम्हाला पण लक्षात नाही तो हॅकर काहीच गेस करणार. आणि समजा तुम्ही जर ती वही हरवली, भीती असते प्रत्येकाला की आपण ते हरवलं तर काय होणार किंवा विसरलो तर काय होणार, तर इंस्टाग्राम मध्ये फॉरवर्ड पासवर्डचं पण ऑप्शन असतं, ज्याच्यामुळे तुम्ही तुमचं ईमेल वगैरे टाकून त्याच्यावरून रिकव्हर करू शकता. पण जर तुम्ही वीक पासवर्ड ठेवला तर हॅकरसाठी ते ऑब्विस आहे की ते हॅक करू शकतात. आणि इथं पण एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे बरेच लोक पासवर्ड तर स्ट्रॉंग ठेवतात, पण जेव्हा ते इंस्टाग्राम अकाउंट क्रिएट करत असतात तेव्हा ते रिकव्हरी ईमेल ऍड करत नाही, फोन नंबर ऍड करत नाही. ज्याच्यामुळे काय होतं ना की तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड ठेवचा आणि जर तुम्ही ते विसरलात, त्याच्यामध्ये तुमचं रिकव्हरी ईमेल नाही, फोन नंबर नाही, तर ते तुम्ही ऍक्सेसच करू शकणार नाही, कारण तिथं काही इन्फॉर्मेशनच नाहीये तुमची.
तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अकाउंट काढचाल किंवा तुमचं आता अकाउंट असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा रिकव्हरी ईमेल आणि फोन नंबर तिथं ऍड आहे का नाही, आणि जर असेल तर ते बरोबर आहे का नाही हे पण चेक करायचं आहे. आता ते कसं चेक करायचं? यासाठी तुम्हाला अकाउंटवर येऊन इथं तुमच्या सेटिंग मध्ये जायचं आहे आणि अकाउंट सेंटरवर क्लिक करून इथे प्रोफाईल आणि पर्सनल डिटेलवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला ती इन्फॉर्मेशन भेटेल जिथं तुमचा ईमेल आणि नंबर ऍड असेल. आणि जर तुमचा इथे ईमेल किंवा फोन नंबर नसेल तर तुम्ही तिथे ऍड करा किंवा चुकीचं असेल तर ते बरोबर करा. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर तुमचं अकाउंट सिक्युअर राहण्याचे चान्सेस हे खूप वाढतात. पण बरेचदा काय होतं ना की आपल्या स्वतःच्या चुकीमुळे पण अकाउंट हॅक होतं. आता ते कसं की आपण बऱ्याच वेबसाईटवर जात असतो आणि तिथं आपण आपला पासवर्ड टाकतो, लॉग इन करतो किंवा एखाद्याच्या दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये आपण आपलं इंस्टाग्राम अकाउंट लॉग इन करतो आणि विसरून जातो, आणि यामुळे आपलं अकाउंट हॅक होण्याचे खूप चान्सेस असतात. सगळ्यात पहिली गोष्ट तर जे अननोन वेबसाईट आहेत किंवा जे फेक वेबसाईट आहेत अशा वेबसाईटवर तुम्ही तुमचा पासवर्ड टाकणं, कोणताही पासवर्ड असेल फेसबुक इंस्टाग्राम, ते तर टाकूच नका. त्यासोबतच कधी कधी आपल्याला गरज पडते की आपण मित्राच्या फोनमध्ये आपलं अकाउंट लॉग इन करतो किंवा एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीच्या फोनमध्ये आपलं इंस्टाग्रामचं अकाउंट लॉग इन करतो. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कमीना है. पण जेव्हा तुम्ही तिथून जाल ना तेव्हा ते लॉग आउट करायचं लक्षात ठेवा. आणि जरी तुम्ही काय होतं ना की आपण बरेचदा विसरून जातो, आपण एखाद्या कॉम्प्युटरमध्ये लॉग इन करतो, वेबसाईटवर लॉग इन करतो किंवा एखाद्या फोनमध्ये लॉग इन करतो आणि आपण विसरून जातो. तर तुम्हाला आत्ताच्या आत्ता सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या अकाउंटवर जाऊन चेक ऍक्टिव्हिटी लॉग इन असतं त्याच्यावर जाऊन बघायचंय की आपलं अकाउंट कुठे कुठे लॉग इन आहे, आणि जिथे जे अननोन आहेत, जे अननोन फोन आहे, वेबसाईट आहे, तिथून सगळ्यात पहिल्यांदा लॉग आउट करायचं आहे. आता हे कसं करायचं आहे? यासाठी तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर येऊन इथे 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर अकाउंट सेंटरवर क्लिक करून पासवर्ड आणि सिक्युरिटीवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल वेअर यू लॉग इन. त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर इथे तुमच्या अकाउंटवर क्लिक करा आणि इथे तुम्हाला ते सगळे ऑप्शन भेटतील जिथे जिथे तुम्ही ते लॉग इन केलेलं आहे. आणि जे अननोन डिव्हाइस आहेत किंवा जे अनोळखी डिव्हाइस आहेत त्याच्यावर क्लिक करून तिथून लॉग आउट करा. तर जावा आणि आत्ताच या सगळ्या सेटिंग ऑन करा आणि तुमचं अकाउंट सिक्युअर करा. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर करू. बाकी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.